हाय फ्रेंड्स, आज आपण मऊ लुसलुशीत चपाती करण्यासाठी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मी तर गहू घेतले आहे, तुम्ही बघू शकता गहू खूप छान असा जाडसर आणि पिवळसर आहे। गहू स्वच्छ करून घेतले आणि माझ्याकडे गिरणी असल्यामुळे मी 1 नंबरच्या चाळणीमधून हे गहू दळून घेतले। जर तुम्ही गहू घरीच दळत असाल तर 0 नंबरच्या चाळणीने नाही दळायचं, कारण ती चाळणी जी आहे ती मैद्यासाठी असते। त्यानंतर मी इथे एक वाटी घेतली आहे, वाटीने मोजून घेतलंय पीठ। मला याच्यात जवळपास 6 ते 7 चपात्या करायच्या होत्या। मग मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। बस थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेत आहे। सर्व जे कोरडं पीठ आहे त्यामध्ये पाणी टाकून एकजीव करून घ्यायचा गोळा। बरेचदा काय होतं की आपल्याला 5 चपात्या करायच्या असतात, त्या 6 किंवा 7चं कणिक मळलं जातं। तर तुम्ही जर नवीनच करणार असाल तर त्यांना असं प्रॉब्लेम होतो शक्यतो। तर त्यामुळं एखादी वाटी किंवा प्लेट किंवा पिठाच्या डब्यामध्ये जे चमचे असतात ते वापरायचे आणि त्याच्या मदतीने आपण काल एवढं पीठ घेतलं होतं तर किती झाल्या याचा एक अंदाज काढत काढत कणिक घ्यायची। त्यानंतर कणिक एकजीव करून झालं होतं, ओलसर करून घेतली मी। त्यानंतर तिंबून घेत आहे। मला कणिक तिंबायला आधीपासूनच परातीमध्येच आवडतं। जर तुम्हाला एखाद्या बाउलमध्येच कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही त्यातही करू शकतात। परातीला बरेच जणांची कंप्लेंट असते की खूप पीठ चिटकून राहतं वगैरे असं। तर जिथं परातीमध्ये पीठ चिटकलं आहे तिथं पाणी टाकायचं थोडंसं आणि त्यावरच हा गोळा मळून घ्यायचा, म्हणजे परात पण जास्त घाण होत नाही आणि हात पण घाण होत नाही। तुम्ही बघू शकता मी अजूनही याला तेलाचा कुठल्याही प्रकारचा हात लावलेला नाही, तरी सुद्धा परात सुद्धा स्वच्छ राहिलेली आहे। चांगलं तिंबून घेतलं। आपण कणिक जर व्यवस्थित भिजवली तर चपात्या सुद्धा खूप छान होतात। आणि सकाळच्या घाईच्या वेळेस टिफिनला जेव्हा आपल्याला चपात्या करायच्या असतात तर भाजी करायच्या आधी कणिक मळून घ्यायची, साईडला ठेवायची आणि नंतर टिफिन करायला सुरुवात करायची। त्याने भाजी होईपर्यंत किंवा नाश्त्याचा पदार्थ होईपर्यंत कणिक छान भिजून जाते आणि चपात्या मस्त होतात। तर तुम्ही बघू शकता मी कणिक मळताना हा व्हिडिओ जास्त एडिट नाही केलेला, कारण मला परफेक्ट दाखवायचं होतं तुम्हाला की चपातीसाठी कणिक कशी मळायची ते। चपातीची जी कणिक आहे ती मळून झाली आहे। त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं, एक अर्धा चमचा फक्त। वरून व्यवस्थित तेलाचा हात फिरवून घेतला आणि ही कणिक 20 ते 25 मिनिटांसाठी मी झाकून ठेवली आहे। वीस ते 25 मिनिटं झाले होते। त्यानंतर आता आपण चपात्या करून घेऊया। त्यानंतर मी पोळपाटाला परत तेलाचा थोडासा हात लावला आणि कणिक सारखी करून घेतली। चपात्या करत असताना मी दरवेळेस पोळपाटाखाली पेपर वापरते, जेणेकरून आपलं जे किचन ओटा आहे तो खूप जास्त घाण होऊ नये म्हणून, कारण कोरडं पीठ उडतं, खूप घाण होतं आणि नंतर आपण त्यावरच मसाल्याचे डबे वगैरे ठेवतो, ते पण घाण होतात। त्यामुळे अशा प्रकारे पेपर ठेवला तर तेवढं थोडं तरी आपला ओटा स्वच्छ राहतो। थोडासा उंडा घेतला मी आणि त्याला कोरडं पीठ लावून लाटून घेतलंय। दरवेळेस मी अशा प्रकारे 3 पुळाच्या चपात्या करत असते आणि याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे चपाती जवळपास 2 दिवस सुद्धा नरम राहते अगदी व्यवस्थित। फोल्ड करून घेतलं, परत तेल लावलं आणि बंद करून घेतले। थोडंसं पीठ लावलं। त्यानंतर ही चपाती गोल होत नाही अशी कंप्लेंट असते बऱ्याच जणांची। मग त्यामुळे काय करायचे, जे कॉर्नर आहे ना ते दाबून घ्यायचे आणि उंड्याला हाताने व्यवस्थित गोल करून घ्यायचं, म्हणजे आपली चपाती लाटून झाल्यानंतर गोलच होते। व्यवस्थित आधी काठाकडून ही चपाती लाटून घ्यायची। थोडासा पिठाचा हात लावला मी मध्ये मध्ये आणि चपाती लाटून घेतली। छान खमंग आणि नरम चपाती होण्यासाठी शक्यतो घरीच गहू आणून त्याचं दळून आणून पीठ तयार करूनच चपात्या केल्या पाहिजे।
पण बऱ्याच ठिकाणी आता जे आर्मीमध्ये वगैरे जॉब करतात त्यांच्याकडे पीठच घ्यावं लागतं, त्यांना गहू मिळत नाही. पण ज्यांच्याकडे मिळतं त्यांनी शक्यतो गहू आणूनच चपात्या करायच्या. तवा गरम झाला होता, त्यावर चपाती घातली आणि हलकेसे बुडबुडे आले चपातीला. नंतर उलटी करून घेतली. मध्ये मध्ये अशी गोल गोल फिरवायली की ती चपाती आहे ना ती सर्व बाजूनी छान भाजून जाते. त्यामुळं मी फिरवत फिरवत चपाती भाजत असते. थोडंसं तेलाचा हात लावला वरून पण. त्यानंतर ती चपाती काढून घेतली. मी परत एक दुसरी चपाती तयार करून दाखवते तुम्हाला. हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण पुढे मी यामध्ये तेल न लावता सुद्धा चपाती करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडासा तेलाचा हात लावून घेतला वरून. मस्त अशी टम फुगलेली चपाती तयार झाली होती. काढून घेतली. तेवढ्या कणकेमध्ये जवळपास 7 ते 8 चपात्या तयार झाल्या होत्या. चपाती खाण्याचं खरं सुख म्हणजे तव्यावरून काढल्या ताटामध्ये सर्व करायची. तर मी तशा प्रकारे चपाती काढून दिली लगेच ताटामध्ये. त्यानंतर दुसरी करायला घेतली. चपाती भाजत असताना खूप जास्त उलटापलटी करायची नाही, नाहीतर मग ती कडक होतात. खूप छान सॉफ्ट नरम होण्यासाठी 2 ते 3 वेळेसच पालथी उलटी करायची चपाती. आणि भाजत आली त्यानंतर तेलाचा हात लावून व्यवस्थित भाजून घ्यायची. त्यानंतर एक वेगळी पद्धतीची चपाती करून दाखवत आहे. हे बघा, मी एक उंडा घेतला, त्याला तेल लावलं, लाटून घेतलं आणि थोडंसं तेल लावलं परत वरून आणि थोडंसं पीठ घातलं, कोरडं पीठ घातलं वरून. त्याची तोंड जे काट आहेत ते बंद करून घेतले. हाताने एकसारखा करून घेतला हा उंडा. कोरडं पीठ लावून घेतलं आणि आता चपाती लाटून घेते. अशा प्रकारे चपाती केली तर ती आरामात गोलच होते, अजिबात कोपरे वगैरे निघत नाही आणि छान होतात अशा पण चपात्या. अशा प्रकारे उंडा करूनही करू शकतो आपण. बस चपाती व्यवस्थित लाटून झाली होती. तवा तर गरम होता आपला, त्यावर लगेच टाकली मी आणि भाजून घेत आहे. बघा किती छान फुगली होती ही पण चपाती. अशा प्रकारे चपात्या करू शकतो. त्यानंतर मी हलकासा तेलाचा हात लावला वरून. मस्त अशी चपाती भाजून घेतली, नंतर काढून घेतली. त्यानंतर मी आता जी चपाती करत आहे त्याला मी अजिबात तेल वापरणार नाही आहे. उंडा लाटून घेतला आणि कोरडं पीठ लावलं मध्ये आणि त्याचे 4 पुढे तयार करून घेतले आणि लाटून घेत आहे. कधी कधी डॉक्टर आपल्या घरातील लोकांना सांगतात की तेल वापरू नका जेवणामध्ये, त्यावेळेस आपण अशा प्रकारे चपाती बनवू शकतो. छान होती ही पण चपाती. फक्त हिची जी नरमपणा आहे तो 12 तासापर्यंतच राहतो. तयार केल्या केल्या लगेच खायला द्यायची जर बिना तेलाची चपाती खायची असल्या तर. बघा किती छान फुगली आहे. कणिक चांगलं भिजलेलं असलं तर चपात्याही खूप छान होतात. त्यानंतर मी अजून एक पद्धतीच्या चपात्या करून दाखवत आहे. मी ते 2 उंडे घेतले आहेत छोटे छोटे, तेल लावून घेतलं आणि पीठ लावलं, कोरडं लाटून घेतली. ही पण चपाती छान फुगते. ही अगदी कमी तेलात तयार केलेली चपाती आहे. थोडंसं तेलाचा हात वरून लावला आणि मस्त अशी तेलात चपाती भाजून घेतली, काढून घेतली. चपाती भाजल्यानंतर एका चाळणीवर मी कॉटनचा पांढरा रुमाल टाकला होता, त्यावर चपात्या सर्व काढून घ्यायच्या, जेणेकरून चपातीला घाम येणार नाही. चपात्या केल्या केल्या लगेच डब्यात नाही घालायच्या. त्यानंतर मी इथं ताट सर्व केलं आहे. भेंडी, मटकीची भाजी, थोडंसं सॅलड आणि आपण तयार केलेल्या चपात्या असे मी ताट वाढून घेतलं आहे. त्यानंतर दही वाढलं आहे. बस ताट तयार आहे, या जेवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.